नमस्कार मित्रांनो, जगदीश चव्हाण तुम्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। वाढतं वातावरण, ही उष्णता आणि ह्या निसर्गाने सांगितलेला सगळं नियम। मित्रांनो, ही जन्मभूमी, ही मातृभूमी आपल्याला खूप काही देऊन जाते। माझ्या पाठीमागे ही नदी आहे। ही नदीपासून आपल्याला जी वाळू मिळते, त्या वाळूमुळे आपल्या सगळ्यांना चांगले पक्के घरं मिळतात, इमारती होतात, टावर होतात। आपण या सगळ्या टावरमध्ये आपण राहतो, सुख शांतीने नांदतो। पण या निसर्गाचं कुठेतरी बॅलन्स बिघडत चाललेला आहे। ह्याला जबाबदार कोण? तर ही मातृभूमी, ही जन्मभूमी आपल्याला काय देते? तर अनमोल असा खजाना देते। ह्याच्यामध्ये आपला पेट्रोल, डिझेल, खनिज खूप काय मिळतं, कोयला मिळतो, सोनं मिळतं, त्यानंतर आपल्याला चांदी मिळते। हे सर्व आभूषण आपल्याला ही मातृभूमी देते। नव्हे तर ही मातृभूमी जर आपल्या शेतकरीने जर धान्य नाही पिकवलं, अन्न नाही पिकवलं, तर हा माणूस जिवंत राहू शकत नाही। तर ह्या मातृभूमीचं बॅलन्स, ह्या मातृभूमीचं संरक्षण आपण कोण करणार? या मातृभूमीचं संवर्धन कोण करणार? तर मित्रांनो, मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की वाढती जी उष्णता आहे, या उष्णतेला आपणच कुठे जबाबदार नाही का? आपण असं म्हणू शकतो, प्रदूषण तर आहेच, प्लास्टिक तर आहेच, पण या झाडाची होणारी कत्तल। आज आपण कोरोनाचा काळ पाहिला आलाय। आपण ऑक्सिजनसाठी भटकत होतो, ऑक्सिजन मिळत नव्हतं। जर आपण प्रत्येकाने रोज का होईना एका झाडाला 1 लिटर पाणी जर आपण टाकलं, हा आपण संकल्प करायचा आहे। मित्रांनो, कोरोना काळामध्ये किती भयंकर अवस्था होती, त्या अवस्थेला आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। म्हणून संत तुकाराम महाराज असे म्हणतात, बुडते हे जन देखविना डोळा, म्हणून लागे कळवाला। पण मला ह्याच ओळीला जोडून मला एक शब्द बोलायचा आहे, बुडते हे जग देखविना डोळा, म्हणून लागे कळवाला। हे शब्द मला इथे जोडायचे आहेत। मित्रांनो, हे झाडं लावण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया। मी आता म्हणणार नाही की ह्या उन्हात तुम्हाला झाडं लावा, जे झाडं आहेत त्या झाडाला आपण किमान 1 लिटर पाणी टाकण्याचा प्रयत्न करूया आणि असा संकल्प करूया। मित्रांनो, या जगामध्ये ह्या भूमीवरच सगळं काय घडतं। ही भूमी सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यातली महाराष्ट्र भूमी, ह्या भारत देशाने भूकंप सारखा महामोठा भयंकर असा प्रलय आपण लातूरमध्ये बघितलेला आहे आणि गुजरातमध्ये बघितलेला आहे। तर खूप अशी हानी होते जेव्हा समुद्र खवळतो। माझ्या पाठीमागे समुद्र आहे, नदी आहे, तो खवळल्यानंतर किती लोक बेघर होतात, काय अवस्था होते। जर ह्या निसर्गाचा बॅलन्स, ह्या निसर्गाचा नियमात आपण माणसाने राहिलं तर खूप काही घडू शकतं। तर आमच्याच एक ठाणे जिल्ह्यातले जे महत्वाचे जे गायक आहेत, जगदीश पाटील, ते सुद्धा म्हणतात की पहिला गाव माझा जाम भारी होता, हिरव्या झाडाने भरलेला होता। मग ते हिरवे झाडं गेले कुठे? या स्मार्ट सिटीच्या नावावरती किंवा वेगवेगळ्या टावरच्या नावावरती ह्या झाडांची कत्तल होते। तर मित्रांनो, उष्माघात वाढलेला आहे, महाराष्ट्रामध्ये पेशंट वाढलेले आहेत, तर ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर एक विनोद म्हणून जर म्हणायचं झालं तर आला आला उन्हाळा जरा तब्येत सांभाळा, आला आला उन्हाळा जरा तब्येत सांभाळा, पाण्यात घाला बर्फ या पायात घाला वाळा। ऐकू वाटलं ऐका, नाहीतर मित्रांनो, नाहीतर खरोखर तुमची तब्येत सांभाळा। हे आपल्याला हा संकल्प इथं घ्यायचा आहे, या संकल्पाने आपल्याला पुढे जायचं आहे। मित्रांनो, अजून सांगायचं झालं याच्यामध्ये खूप काही आहे। जर निसर्गाचा जर बॅलन्स बिघडला, निसर्गाने आपला नियम मोडला, तर इथल्या चक्रवर्ती सम्राटाला सुद्धा हाच नियम लागू होतो। त्याला ऊन लागलं तर मलाही ऊन लागणारच आहे, इथल्या गरीबातल्या माणसाला सुद्धा ऊन लागणार आहे। तर निसर्गाचा हा बॅलन्स आपण सर्वांनी राखूया आणि किमान येणाऱ्या 8 दिवसामध्ये किमान आपण संध्याकाळी जाताना येताना आपल्या झाडांना पाणी घालूया, हा संकल्प करूया मित्रांनो। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा, खूप जणांना पाठवा, खूप लोकांना पाठवा आणि हा लाईक करा, शेअर करा। तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात तर मला तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून विनंती करायची आहे की हा निसर्गाचा बॅलन्स बिघडता कामा नये। धन्यवाद मित्रांनो, नमस्कार। जगदीशच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे।